बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी 17 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरून सलग दुसऱ्या दिवशी संसदेमध्ये गदारोळाचं चित्र दिसलं। विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात निषेध मोर्चा काढला। काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळे कपडे घालून आणि हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेत संसदेत पोहोचले। यावेळी काँग्रेसचे खासदार जय भीमच्या जोरदार घोषणा देत होते। काँग्रेससह समाजवादी पक्षाने सुद्धा संसद भवन परिसरात मोर्चा काढत डॉक्टर आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या। त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जात निदर्शनं केली। आणि याच मोर्चानंतर संसद परिसरात सत्ताधारी विरोधकांमध्ये मोठा गोंधळ उडाला। काँग्रेसच्या निदर्शनानंतर भाजपने सुद्धा मोठा मोर्चा काढत काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली। यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झालेले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींमुळे ही दुखापत झाल्याचा आरोप त्यांनी केला। राहुल गांधींनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। राहुल गांधी एक एमपी को धक्का लगा, मेरे ऊपर गिर पड़ा और मैं नीचे गिर गया। किसने धक्का मारा? राहुल गांधी ने? हाँ, राहुल गांधी ने। नहीं देखिए, मैं पता नहीं आपके शांत हो जाए, आपके कैमरा में होगा। ये पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे, तो वो हुआ है। आणि मुंबईमध्ये कालच घडलेल्या बोट दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 14 वरती गेलाय। समुद्रामध्ये आणखी एका मृतदेहाचा शोध लागलेला आहे। दरम्यान या दुर्घटनेमधला एक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे। नौदलाकडून आणि पोलिसांकडून आजही शोध मोहीम सुरू ठेवण्यात आलेली होती। आज आणखी एक मृतदेह हाती लागलाय, त्यामुळे मुंबईतल्या बोट दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14 वरती पोहोचलाय। भर समुद्रामध्ये काल या अपघाताचा थरार पाहायला मिळालेला होता। नेव्हीची स्पीड बोट ही प्रवासी बोटीला धडकल्यामुळे हा अपघात घडून 13 जणांचा मृत्यू झाला। तर आज आणखी एक मृतदेह हाती लागलाय। साधारणतः 45 वर्ष असलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकली नसल्याची माहिती आहे, परंतु हा मृतदेह मिळाल्यामुळे बोट दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 14 वर गेलाय। आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आपण सविस्तर आढावा तर घेतलाच आहे दिवसभरातल्या घडामोडींचा, पण महाराष्ट्रात आज काय काय घडलंय त्याचा वेगवान आढावा घेण्यासाठी जाऊया माझा सहकारी अमितकडे। धन्यवाद ज्ञानदा। आज सकाळपासून अनेक घडामोडी घडलेल्या आणि या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान स्वरूपात आपण या पुढच्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। कल्याणमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीत तुफान राडा। अखिलेश शुक्लाकडून मराठी कुटुंबाला मारहाण, शुक्ला विरोधात कारवाईची मागणी। मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपाकडून शाई फेक करत तोडफोड, कार्यकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज। तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। हा हल्ला नियोजित कट असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप। बीड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महानिरीक्षकांकडून घेतली माहिती। उद्या सभागृहात सरपंच हत्या प्रकरणावरती फडणवीस बोलणार। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक, वाल्मिक कराडसारख्या लोकांमुळे बीड जिल्ह्यात जातीय तेढ वाढल्याचा संदीप क्षीरसागरांचा आरोप। बीडमधील गुन्ह्याचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड, आज मुंडे असते तर कठोर कारवाई केली असती, रोहित पवारांचं विधान। अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होतील, अजितदादांना त्यासाठी शुभेच्छा। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर।
मुंबईमधील मेट्रो 3 मे 2025 पर्यंत सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. राज्य सरकारकडून केंद्राला शिफारस. कल्याणमध्ये हनीमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये वाद. हनीमून डेस्टिनेशन ठरेना म्हणून सासऱ्याकडून जावयावरती ऍसिड हल्ला. मुंबई बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14वर. समुद्रात मिळाला एक मृतदेह, अद्याप एक जण बेपत्ता. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली. मुंबई भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेर राडा केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा करत तोडफोड केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जमावावरती लाठीचार्ज केला. भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला केला. यावेळेला कार्यालयातील पोस्टरवरती आंदोलनकर्त्यांनी शाई फेकली. काँग्रेस कार्यालयावरती हल्ल्याचा वडेट्टीवारांनी निषेध केलेला. यावेळेला तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. काँग्रेस कार्यालयावरील हल्ला हा नियोजित कट आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. तर भाजपाच्या हल्ल्याचा आव्हाडांनी निषेध केला. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा आदित्य ठाकरेंनी निषेध केलेला आहे. राज्यात गृहमंत्री नाहीत, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय. अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होतीलच असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देत विरोधकांवरती हल्लाबोल केलाय. विरोधक संविधानावरती अविश्वास दाखवतात, निकाल विरोधात गेला की लोकशाहीचा खून होतो असा आरोप करतात. मात्र त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि आधुनिक अभिमन्यूला चक्रव्यूह भेदता येतं. आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आणि सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांनी मवियावरती हल्लाबोल केलेला आहे. महाविकास आघाडीची फेक नरेटिव्हची फॅक्टरी लवकरच उद्ध्वस्त करणार असा इशारा त्यांनी दिला. लाडकी बहीण योजना लवकरच पुन्हा सुरू होणाऱ्या अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मुंबईमधील मेट्रो 3 प्रकल्प मे 2025 पर्यंत सुरू होणार अशी घोषणा